जर तुम्ही बॅचलर असाल किंवा तुमचा मसाले भात परफेक्ट होत नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. भातासाठी कापून घ्या कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, बटाटा, वाटाणे आणि शेंगदाणे. माझ्याकडून तेल जास्त गरम झालेलं म्हणून मी आधी कांदा टाकून घेतला. मग जिरी, मोहरी, कढीपत्ता, लसणाची फोडणी दिली. सगळं परतत तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या, नाहीतर फोडणी करपेल हा. कांदा मऊ परतला की त्यात टाकूया टोमॅटो, वाटाणा, बटाटा, शेंगदाणे आणि छान परतून घेऊया. तेही थोडं शिजलं की आपण त्यात मसाले टाकूया. संडे मसाला, कांदा मसाला, थोडीशी हळद. हे मसाले मी प्रत्येकी 1.5 चमचा घेतला आहे. हळद आणि घरातली थोडीशी लाल तिखट. जर मसाले परतताना तुमची फोडणी करपली असेल तर त्यात थोडंसं पाणी टाका, जेणेकरून चिकटलेले मसाले निघून येतील. आणि त्यात टाका कोथिंबीर. तांदूळ धुवून घ्या आणि ते आपल्या परतलेल्या मसाल्यामध्ये टाका. मी इंद्रायणीचा तांदूळ वापरते, त्याच्यामुळे इंद्रायणीच्या तांदळासाठी मी 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी घेते. 3 शिट्ट्या घ्या आणि तयार आहे आपला छान गरम गरम मसाले भात. गरम गरम सर्व करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.